जिंदगी हर कदम एक नई जंग है। बापरे, जंग वगैरे? काय युद्धावरून आलीस की काय? वृद्धाश्रमाला नोटीस आली आज, 1 महिन्यात आश्रम रिकामा करा अशी। अगं पण हे अचानक कसं सुरू झालं? काही कळत नाहीये मला। म्हणजे पेपर्स पाहिले मी, जागा तर लीजवर होती आपल्याकडे आणि ती संपूनही खरं काही वर्ष झाली आहेत आता। पण मला हे नाही लक्षात येते की तो माणूस असे गुंड कसे पाठवू शकतो आश्रमात। बाबा, तुम्हाला माहितीये त्या गुंडांनी आश्रमात येऊन दादागिरी केली। मग ही आपली सेना शांत बसते का? अहो, मोर्चा काढला त्या समर राजवाड्यांच्या ऑफिसवर। तिथे इतका गोंधळ, पोलीस म्हणू नका, मीडिया म्हणू नका। अरे बापरे, एवढा सगळा गोंधळ झाला? मग काय, तरी मी म्हणत होते गप्प बसा, यातलं काही करू नका, शांतपणे आपण मार्ग काढूया। कारण बाबा, इथे आता या सिच्युएशन मध्ये मला सांगा, आपले हात दगडाखाली आहेत की नाही? बरं, त्या माणसांना असं नको वाटायला की त्यांची जमीन बळकावतोय आपण किंवा हिसकावून घेतोय। शांतपणे बोलावं लागणार आहे। त्या समर राजवाड्यांना भेटून त्यांना इथली परिस्थिती एक्सप्लेन करावी लागणार आहे। म्हातारी माणसं राहत आहेत, हे सगळं त्यांना कळलं तर कदाचित ऐकतील। पण त्यासाठी आपण शांत राहूया आणि आपण बोलूया। काही नॉमिनल रेंट द्यायचा आहे तर तो देऊया, हे सगळं सांगूनही कोणी ऐकलेलं नाहीये। अर्थात तरुण मंडळी आहेत की नाही, गेले। अगं घाबरले असतील ते। माणसाचं वय झालं ना की कॉन्फिडन्स जातो। आता या पुढचं जीवन आपण कसं जगायचं याची भीती वाटत असेल त्यांना। अहो, कळते बाबा मला त्यांची भीती, पण ह्या सगळ्या वागण्याने प्रकरण चिघळणार नाही का? पण तू त्यांना सांग, म्हणावं काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू। मी तुला मागे सांगितलं होतं की नाही, माझा एक मित्र आहे, तो वकील आहे, मी त्याच्याशी बोलेन। हो, पण तू खचून जाऊ नकोस बरं का। तू जर खचलीस ना तर तुझी सेना लगेच सैरभैर होऊन जाईल। छे छे, मी नाही खचत। तुमची मुलगी आहे, मी खचीन कशी? ये बात, जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिन तो गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा। फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी विलायची टाकून फक्कड चहा करतो। आले आई आहे तुझी, मी तुला न्याय मिळवून देईन, बघतेस ना काय झालंय काय? अरे वर तोंड करून विचारताय काय झालं म्हणून? दिसत नाही का तुम्हाला? दुसऱ्यांच्या आयुष्याची किंमत नाहीये तुम्हाला? हा, माझ्या मुलीने आता पाय मोडल्यावर काय करायचं? मॅडम ऐका, मम्मा, हाय, हा बाळा, हे बघ, सगळ्यांना कळतंय माझं पाय मोडला नाहीये, मी ओके। खाली बस, खाली बस। अगं पण ऐक ना, आता ही लोकांना व्हिडिओ काढायला लागतील, सोशल मीडियावर टाकतील, मला असं व्हायरल व्हायचं नाहीये मामा। मी म्हटलं ना, संधीचा फायदा उचलते मी, संधीचा फायदा उचलते मी। अरे मी म्हटलं होतं ना मग बकरा आलाय म्हणून। हे बघ, सगळे ऑनलाईन मास्क तुझे फेकून दे, कसं की आपण स्किनची ट्रीटमेंट करूया, गुळगुळीत स्किन होईल तुझी। चांगला बकरा आलाय, पैसे उकळते, मजा येईल। मामा, काय रेस तू? कर कर, खूप 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 तमाशा करा। मी पण ऍक्टिंग करते, मागे लागल्याची ऍक्टिंग करायला लागल्याची। बघितलं, तुमच्यामुळे आज तिला काही झालं असतं तर काय केलं असतं? घरामध्ये कमवणारी एकटीच मुलगी आहो ही, तिचं काही कमी जास्त झालं असतं तर सांगा, आम्ही काय केलं असतं? आज केवढं लागलंय तिला बघा, केवढी मोठी ट्रीटमेंट करावी लागणार आहे। सांगितलं सर्जरी न करणार काय, एवढं कुठं आणणार आहे मी? ऐका ऐका, अहो चुकून झालं असे काय, कुणी असं ठरवून ऍक्सिडेंट घडवून नाही आणत ना। आणि तसा स्पीड गाडीचा फार कमी होता, फार इम्पॅक्ट नसेल झाला नाही का? ठरवणारी तुम्ही कोण? आ, माझ्या मुलीला लागलंय, तिला जास्त लागलंय का कमी लागलंय हे ठरवणारे तुम्ही कोण? वर बोलताय तुम्ही, तुम्हाला माहितीये का आज केवढं लागलंय तिला, केवढे उपचार करावे लागणार आहेत, केवढा पैसा खर्च करावा लागलाय, तो वेगळा। मॅडम शांत व्हा, जी काही ट्रीटमेंट असेल त्याचा खर्च आम्ही देऊ, डोंट वरी, नो प्रॉब्लेम। असं इंग्लिश बोलून तुम्ही आम्हाला घाबरवू नका, कळलं? एक तर माझी मुलगी तुमच्या एवढ्या मोठ्या गाडी खाली जाता जाता वाचली आणि तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्हाला वाटतं की प्रॉब्लेमच नाहीये। मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही आणि मी इथून हलणार देखील नाही, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतेय। आनंद, आनंद, काय झालं? त्या बाईनी काय अडवलंय? काही कळत नाहीये, खरं तर फारसं काही झालेलं नसणार आहे। अहो सर, गाडीचा एवढा स्पीड नव्हताच। खूप लागलंय का त्यांना? नाही वाटत तर नाही तसं अजिबातच। अखिराला बघायला मुलगा आलाय, त्याची फॅमिली आली आहेत,
ऑलरेडी उशीर झालाय, ते सगळे घरी येऊन थांबले. हो मी बोलतोय त्यांच्याशी, बघतो. आणि त्यांना सांग की काय हॉस्पिटलचा खर्च असेल तो आपण करू ना. अरे हे सगळं सांगून झाले माझं त्यांना, पण त्या काय ऐकतच नाही. इम्पॉसिबल आहे ते. मी एकदा परत बोलून बघतो त्यांच्याशी. बघ काय असेल ते. आणि ते इतका वेळ घालून चालणार नाही आपल्याला. मी बघतो. नशीब चेहरा वाचला. चेहऱ्याला काय झालं असतं तर माझ्या मुलीच्या चेहऱ्याला काय झालं असतं. केवढा मोठा नुकसान झालं असतं तिचा. पुढे गेली असती तो असा चेहरा घेऊन. सांगा बघू कळतं या लोकांना काय. मॅडम काय झालंय? या आता त्यांना सगळं पहिल्यापासून सांगावं लागणार आहे. अहो ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट तुमच्या गाडीनं केला माझ्या मुलीचा. ऐका, मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही, पण आता मला जाऊ दे प्लीज. घरी पाहुणे वाट बघतायत. हो मग आधी तुमच्या ड्रायव्हरला नीट गाडी चालवायला शिकवा आणि नंतर मग मला येऊन समजवा तुम्ही. मी नाही जाणार आहे. मी तुमचं ऐकणार पण नाहीये. मी काही ऐकणार नाहीये. माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. मी इथून निघणारच नाहीये. त्या बाई रस्ता अडवून उभ्या आहेत, जाऊ देत नाही आपल्याला. उशीर झालाय, तुला कळतंय ना. हो त्या तसं ऐकणार नाहीत. मला आवाज चढवावा लागेल. एक मिनिट थांब. मॅडम काय कुठे लागले तुमच्या मुलीला? गुडघ्याला लागलंय. गुडघ्याला बघू जरा कुठे लागले. दाखवता येणार नाहीये. अहो फक्त गुडघ्याला लागले ना, बाकी तू कुठे खर्चट देखील नाही तिला. तुम्ही ठरवणार आहे कोण. मी सांगितलं तिला लागलाय. मग हे न बघता तुम्हाला कसं कळलं? अरे आई आहे मी. साध्या आई नाही, कांगावा करणारी आई, तमाशा घालणाऱ्या आई आहात तुम्ही. तमाशा घालणाऱ्या. तमाशा करते मी एवढ्या पोस्टगिरी मी तिच्यासाठी बोलते. तमाशा करणारी आई आहे मी. माझ्या मुलीला एवढं लागलेलं आहे. माझ्या जीवाचा आकांत होत आहे. तुम्हाला काय कळत नाहीये?